झडपी निवडणुकीनंतर विलिनीकरणाचा विचार होता असं सुनील टिंगरे यांनी म्हटलंय। विलिनीकरणासाठी दादांची तयारी होती असंही सुनील टिंगरे म्हणाले। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणीही सुनील टिंगरे करतायत। झेडपी इलेक्शन नंतरच विलिनीकरण करण्याचा दादांचा होता विचार। त्यांचा विचार होता की 9 तारखेच्या आसपास दादा त्याबद्दल येणारी फेब्रुवारीची 9 तारीख होती त्यांच्या डोक्यात। कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण एक होणं गरजेचं आहे असं एकदा माझी डायनिंग टेबलवरती चर्चा झाली होती। अरे मला तरी वाटतं का की असं राहावं, पण बघू नियतीच्या हातात काय कसं काय पद्धतीने होईल। आता दादांनंतर वहिनीशिवाय तर कोण आहे नाही, जे काय निर्णय होईल तो आहे, पण शेवटी दादांमागं वहिनीशिवाय आता पर्याय पण नाहीये। सुनील तटकरेंचं नाव चर्चेत आहे, छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे, पटेलांचं नाव चर्चेत आहे, मात्र तुमची वैयक्तिक इच्छा काय? नाही, आता शेवटी कसं असतं माहिती का, हा प्रक्रियेचा भाग आहे। त्याच्यामध्ये मलाही वाटतं की या ठिकाणी वहिनींनी आपलं नेतृत्व करावं, त्या पद्धतीने होईल। पण नाव चर्चेपेक्षा हे मीडियावरती चर्चेत आहे। पक्ष ठरवेल एकत्र बसून कशा पद्धतीने